संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा पहिल्या टप्प्याप्रमाणेच फलदायी ठरेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींना विश्वास। उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे राज्यसभेच्या कामकाजात व्यत्यय, लोकसभेतही गदारोळ। उत्तराखंडमधल्या काँग्रेसच्या 9 बंडखोर आमदारांना विधानसभेत मतदानासाठी अपात्र ठरवणाऱ्या नैनिताल उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या मतदानाला आज सुरुवात, सुरक्षा दलाचे 90,000 जवान तैनात। लष्कराच्या कमांडर्सची परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरू। 6 दिवस चालणाऱ्या या परिषदेत सुरक्षा व्यवस्था, सैनिक प्रशिक्षण, तंत्रज्ञान इत्यादी संदर्भात धोरणात्मक चर्चा अपेक्षित। मराठवाड्यातल्या दारू निर्मिती कारखान्यांना पाणी पुरवठा बंद करण्याची मागणी केलेल्या याचिकेवर आज निकाल अपेक्षित। गडचिरोलीत कामथळा जंगल परिसरात नक्षलवाद्यांकडून 2 आदिवासींची गोळ्या घालून हत्या। मालवणमध्ये सिंधुदुर्ग महोत्सवाचा शानदार समारोप। विल्यम्स शेक्सपियर यांच्या 400व्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यात आयोजित शेक्सपियर ऑन स्क्रीन महोत्सवाचा आज समारोप समारंभ। जागतिक पात्रता फेरीत कांस्य पदकाची कमाई करत संदीप तोमर ठरला रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र। जागतिक हिवताप दिनाच्या निमित्तानं आज देशभर जागृतीपर कार्यक्रम। भारत हिवताप मुक्त करण्यासाठी केंद्र सरकार व्यापक मोहीम राबवणार। पश्चिम ओदिशात उष्णतेची लाट कायम, तितलागढमध्ये तापमानानं 48 अंश सेल्सिअसचा पारा ओलांडला। राज्यात चंद्रपूर इथं सर्वाधिक तापमान 43.6 अंश सेल्सिअसपर्यंत पारा चढला। जर्मनीत स्टुटगार्ट टेनिस ग्रां प्रिक्स स्पर्धेत महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत इंडो-स्विस अग्रमानांकित जोडी सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस पराभूत। मोहालीमध्ये आयएस बिंद्रा स्टेडियमवर आज किंग्ज 11 पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगणार IPL T20 सामना।